प्रकरण 10. भूकंप कशाने होतात? कल्पना करा, पुस्तक वाचत, टीव्ही बघत किंवा कॉम्प्युटरवर गेम खेळत तुम्ही आरामात बसले आहात. अचानक भूगर्भातून घू घू असे भीतीदायक आवाज येतात आणि खोली गदागदा हलायला लागते. टांगलेला दिवा झोके घ्यायला लागतो. शेल्फातल्या वस्तू खळकन खाली पडतात. खुर्च्या टेबल आपापली जागा सोडतात. तुमची खुर्ची अचानक कलंडते. तुम्ही खुर्चीतून खाली कोसळता. 2 मिनिटाच्या या कल्लोळानंतर अखेर सारं शांत होतं. ही शांतता भेदत कुठून तरी लहान मुलाच्या रडण्याचा आवाज येतो. लांब कुत्री भुंकायला लागतात. स्वतःला सावरत तुम्ही उठता. घर कोसळलं नाही हे नशीबच म्हणायचं असा विचार करता. भूकंप आणखी जरी मोठा असता तरी घर कोसळलं असतं नक्कीच. हे पुस्तक लिहायला घेतलं त्याच सुमारास कॅरिबियन बेटात प्रचंड मोठा भूकंप झाला. हैतीची राजधानी पोर्ट औ प्रिन्स भुईसपाट झाली. 2.25 लाख लोकं गेली. पुढे कित्येक दिवस कित्येक पोरकी मुलं, बेघर बेसहारा निराधार माणसं रस्तोरस्ती भटकत होती. कित्येक अजूनही मदत छावण्यात मदतीची वाट पाहत आहेत. ह्याच पुस्तकावर अखेरचा हात फिरवताना जपानच्या ईशान्येला समुद्रात भूकंप आला. यातून उद्भवलेल्या त्सुनामी लाटेच्या तडाख्यात किनाऱ्यावरची गावच्या गावं वाहून गेली. हजारो बळी गेले. कोट्यावधी निराश्रित झाले आणि अणुभट्टीत स्फोट झाल्यामुळे प्रचंड हानी झाली. भूकंप आणि त्सुनामी हे जपानमध्ये नित्यच आहे. त्सुनामी हा शब्दही मूळचा जपानचाच आहे. पण एवढा मोठा धक्का हा ताज्या आठवणीत पहिलाच. हिरोशिमा आणि नागासाकीच्या अणुबॉम्ब हल्ल्यानंतर जपानने अनुभवलेला हा तिसरा प्रलयाकोळ असं वर्णन खुद्द जपानच्या पंतप्रधानांनी केलं. प्रशांत महासागराकाठी नेहमी भूकंप होतात. जपानच्या आधी महिनाभर न्यूझीलंडच्या ख्राईस्टचर्चलाही असाच जबरदस्त भूकंप झाला होता. भरपूर मनुष्यहानी आणि वित्तहानी झाली होती. पॅसिफिकच्या काठाला रिंग ऑफ फायर अग्निवर्तुळ असं सार्थ नाव आहे. या वर्तुळावर भूकंप आणि ज्वालामुखी नेहमीचेच. कॅलिफोर्निया आणि अमेरिकेचा पश्चिम किनारा ह्या वर्तुळाचाच भाग. 1906 सालचा सॅन फ्रान्सिस्कोचा भयंकारी भूकंप असाच आजही इतिहासात स्थान राखून आहे. लॉस एंजेल्स शहरही असह्य सदा भूकंपाच्या छायेत वसलेले आहे. सॅन अँड्रीज भेगेवर हे शहर आहे. भूकंपात सारा भूभाग एखाद्या द्रवासारखा वागतो. पाण्यावर लाटा उसळाव्यात तशा जमिनीवर लाटा उसळतात. भूकंप होतो म्हणजे जमिनीच्या लाटा सरकत जातात. तुम्ही जमिनीवर असता आणि लाटा खूप पसरट असतात. त्यामुळे त्या दिसत नाहीत तुम्हाला. तुम्हाला फक्त पायाखालची जमीन हादरलेली जाणवते. भूकंप का होतात? कधी होतात? भेग. उदाहरणार्थ सॅन अँड्रीज. आज भेग म्हणजे काय हे सारं आपण पुढे पाहणारच आहोत. तत्पूर्वी काही मिथक कथा लक्षात घेऊ. भूकंप मिथके. भूकंपाबद्दलच्या 2 प्रसिद्ध कथा आपण आधी पाहू. बहुतेक खरोखरच्या भूकंपाबद्दलच्या या कथा आहेत. गावातील पाप वाढलं. हिब्रू देवाचा कोप झाला आणि सोडोम आणि
गोमोराह ह्या 2 गावांचा भूकंपात नाश झाला, अशी एक यहुदी कथा आहे. दोन्ही गावात मिळून लॉट एवढाच पुण्यात्मा होता. देवदूतर्फात देवाने लॉटला सावध केलं. त्याला सोडून बाहेर पडायला सांगितलं. तो आणि त्याचे कुटुंब जेमतेम शहराच्या शेजारच्या टेकडीवर पोहोचले असतील नसतील तोच देवाचा प्रकोप सुरू झाला. मागे वळून बघायचं नाही अशी अट असतानाही लॉटच्या पत्नीने मागे पाहिलंच. झालं. देवाज्ञेचा झाला भंग. तात्काळ तिचं रूपांतर एका मिठाच्या खंब्यात झालं. आजही तेथे हा खंबा पर्यटकांना दाखवतात. 4000 वर्षांपूर्वी इथे खरोखरच मोठा भूकंप झाल्याचं काही पुरातत्त्वज्ञांचं मत आहे. भूकंपाच्या सत्य कथेभोवती गुंफलेली ही मिथक कथा आहे. तर जेरिकोच्या पतनाची बायबलमधील कथा ही अशीच खऱ्याखुऱ्या भूकंपाभोवती विणलेली दिसते. मृत समुद्राच्या उत्तरेला जेरिको हे शहर जगातलं एक सर्वात प्राचीन शहर आहे. अगदी आजही येथे भूकंप होतच असतात. येथे केंद्रित असलेल्या 1927च्या भूकंपानं 25 किलोमीटर दूरच्या जेरुसलेममध्ये शेकडो बळी घेतले होते. हिब्रूच्या कथेप्रमाणे हजारो वर्षांपूर्वी जोशुआ या दंतकथाकथनाला जेरिको जिंकून घ्यायचं होतं. जेरिकोची तटबंदी अगदी चिरेबंदी होती. ह्या तटाला भगदाड पाडणं जमेना तेव्हा त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना जोरजोरात ओरडायला आणि तुतारी, भेरी, रणशिंग फुंकायला सांगितलं. ह्या मुलूख मैदानी आवाजाने त्या तटबंदीला भेगा पडल्या आणि लवकरच ती कोसळली. जोशुआच्या सैन्याने आत प्रवेश करून तिथले स्त्री पुरुष, मुलं बाळं, शेळ्या मेंढ्या, गायगुरं, गाढव अशी प्रच्छन्न सरेआम कत्तल केली व वर जाळपोळ करून सगळ्यांची राखरांगोळी केली. वाचलं ते फक्त सोनं नाणं. देवाच्या आदेशानुसार सगळं त्याला वाहण्यात आलं. जोशुआच्या कबिल्याला जेरिकोची भूमी मिळावी. जेरिको नगरीच्या लोकांची अशी ससेहोलपट व्हावी हे तो जोशुआच्या श्रींची इच्छा होती म्हणे. जेरिकोला इतके भूकंप होतात की अशाच एखाद्या तटबंदी संहारक भूकंपानंतरच ही कथा प्रसवली गेली असेल. कधी काळाच्या विनाशकारी भूकंपाच्या आठवणी पिढ्यानपिढ्या कथासरितेच्या रूपाने वाहत राहिल्या. लिखापडी नव्हतीच. मौखिक परंपरेत त्यावर काळाची अतिशयोक्तीची आणि कल्पनाशक्तीची फूट चढली. त्यातूनच जननायक जोशुआच्या शौर्याची आणि रणवाद्यांच्या आवाजाची लढाई मिथक कथा जन्माला आली. ह्या 2 कथांचा उगम खऱ्याखुऱ्या भूकंपाशी निगडीत असेलही कदाचित, पण जगभर इतरही अनेक कहाण्या आहेत. भूकंप का होतात हे समजावून घेण्याच्या लोकांचा हाही एक प्रयत्न. जपानमध्ये भूकंप खूप, त्यामुळे खमंग आणि सवंग
भूकंप कथाही खूप. नमाझूचा हा एक मोठा मासा आहे. नमाझूच्या पाठीवरतीच जपानची भूमी तरंगत होती. नमाझूचे शेपूट हलवली की भूकंप ठरलेला. जपानहून हजारो किलोमीटर दक्षिणेला न्यूझीलंड बेट आहे. युरोपीय लोकांनी इथे बस्तान बसवण्याआधी काही शतकात इथे छोट्या छोट्या होडक्यांतून माओरी लोक पोहोचले होते. त्यांच्या मते ऋदेवाच्या जन्मावेळी जेव्हा धरा गरोदर होती तेव्हा ऋच्या गर्भातल्या हालचालीमुळे धरणीकंप सुरू झाले ते अजून होतात. उत्तर सायबेरियाच्या टोळीमध्ये पृथ्वी ही एका स्लेजवर बर्फावरची घसरगाडी आहे. कुत्री ही स्लेज ओढत आहेत. देवाच्या हातात ह्या स्लेजचे वेग आहेत. त्या कुत्र्यांची पिसवा चावल्यामुळे जरा खाजवा की असं केलं की झालं डळमळले भूमंडळ. पश्चिम आफ्रिकेच्या लोककथेप्रमाणे पृथ्वी एका तवकडीसारखी आहे. एका बाजूला एका पर्वताचा आधार आहे आणि दुसऱ्या बाजूला एका राक्षसाचा. राक्षस पत्नीने आभाळ तोलून धरले आहे. प्रेमाचं भरत आलं की हे दोघं आपापली कामं सोडून एकमेकांना कडकडून मिठी मारतात आणि परिणाम उघडच आहे. इतर टोळ्यांच्या मते पृथ्वी म्हणजे एका राक्षसाचं शरीर आहे. जंगल म्हणजे त्याचे केस, प्राणी आणि आपण हे त्या केसातल्या उवा, लिखा, पिसवांसारखे. हा राक्षस शिंकला की भूकंप घडतोच असा त्यांचा विश्वास होता म्हणे. खरं खोटं कोण जाणे. आता मात्र भूकंपाची कारणं आपल्याला माहीत आहेत. आता सत्यान्वेषणाची वेळ आली आहे. भूकंप म्हणजे नक्की काय हे समजावून घेण्याआधी आपल्याला भूकवच आणि त्याच्या हालचालींची माहिती करून घ्यावी लागेल. जगाचा नकाशा सगळ्यांना चांगलाच परिचयाचा असतो. आफ्रिकेचा, दक्षिण अमेरिकेचा आकार तुम्हाला ठाऊकच आहे. त्या दोघेमध्ये अटलांटिक महासागर पसरला आहे. ऑस्ट्रेलियाही आपल्या चांगल्याच परिचयाचा आहे. त्याच्या आग्नेयेला न्यूझीलंड बेट आहेत. इटली नकाशात एखाद्या बुटासारखी दिसते. अगदी शेजारच्या सिसिलीच्या फुटबॉलचा केव्हाही लाथ घालायच्या बेतात असलेली शून्य गिनी बेटही दिसायला पक्षासारखी दिसतात. युरोपचा नकाशा आत कितीही बदलला तरी युरोप खंडाची बाह्यरेषा कायम आहे. चांगल्या माहितीची आहे आपल्याला. साम्राज्य येतात जातात, देशांच्या सीमा बदलतात, पण खंडाच्या बाह्यरेषा जशाच्या तशाच राहतात नाही का? नाही, ह्याही बदलतात. हा मुद्दा खूपच महत्त्वाचा आहे. अतिशय संथपणे कुर्मगतीने ही हालचाल होते. आल्प्स, रॉकी, अँडीज किंवा हिमालयासारखे गिरिराजही संथपणे गिरिगतीने हलत असतात. मानवी इतिहासाच्या दृष्टीने खंड आणि पर्वतखंड जैसे थे असतात. मानवाचा इतिहास हा पृथ्वीचं वयोमान पाहता अगदीच
किरकोळ काळ आहे. लिखित इतिहास हा जेमतेम 5000 वर्षांचा आहे. कोटीभर वर्ष मागे, लिखित इतिहासाच्या 200 पट मागे जाऊनही खंडांची रचना फारशी वेगळी नसेल. पण 100 कोटी वर्षांपूर्वी काय बरं दिसेल? दक्षिण अटलांटिक महासागर हा समुद्रधुनी शोभावा एवढा अरुंद असेल. आफ्रिकेतून उडी ठोकून दक्षिण अमेरिकेला पोहोचता येईल. ग्रीनलँड आणि युरोपच्या सीमा भिडलेल्या असतील. ग्रीनलँडच्या दुसऱ्या बाजूला कॅनडा आणि लगटून असेल. भारतीय उपखंड तर आशियाबाहेर असतील. तो मादागास्कार बेटांसोबत आफ्रिकेच्या दक्षिणेला तिरपा टेकलेला आढळेल. आफ्रिका खंडही आजच्यापेक्षा बराच तिरपा आढळेल. जगाच्या नकाशाकडे बघता बघता तुम्हाला कदाचित जाणवलं असेल की आफ्रिकेच्या आणि दक्षिण अमेरिकेच्या आमनेसामनेवाले किनारे एकमेकात फिट्ट बसणारे आहेत. एखाद्या कोळ्याचे तुकडे जुळावेत तसे हे एकमेकात तंतोतंत बसतात. जेमतेम 50 कोटी वर्षांपूर्वी हे दोन्ही खंड खरोखरच एकाच महाकाय खंडाचे भाग होते. पृथ्वीचं वय लक्षात घेता 50 कोटी वर्ष हा काळ जेमतेमच आहे हे लक्षात घ्या. 150 कोटी वर्षांपूर्वी तर आफ्रिका आणि दक्षिण अमेरिका एकत्र होतेच, पण त्यांच्याच साथीला मादागास्कर, भारत आणि अंटार्क्टिकाही होते. ह्याच अंटार्क्टिकेच्या विरुद्ध बाजूला ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड चिकटलेले होते. या साऱ्या महाखंडाला गोंडवन असं नाव आहे. या गोंडवन खंडांचे खंड होत आताची रचना तयार झालेली आहे. शुद्ध लोणकढी थाप वाटते ना ही कथा. महाकाय खंडाच्या खंड हजारो किलोमीटर सरकतात. हे आफ्रिकेतच की पण असं झालं हे आपल्याला समजलं आहे आणि कसं झालं तेही समजलं आहे. धन्यवाद.